नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरपाटी रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो मी तुमच्यावर अगदी आगरी कोळी पद्धतीने सगळ्यात सोप्या पद्धतीने भेजा फ्राय कसं बनवतो याची रेसिपी शेअर करणार आहे। तसे मित्रांनो माझी आई ज्या पद्धतीने भेजा फ्राय आमच्या घरी बनवते अगदी सेम रेसिपी तुमच्यावर शेअर केलेली आहे। तुम्ही जर या पद्धतीने भेजा फ्राय केलं ना अगदी तुम्ही तुमच्या बोटं चाटत बसा, इतके चवीला अप्रतिम आणि एक पोळीऐवजी तर दोन पोळ्या सहजच खाऊन जाल, इतके चवीला अप्रतिम ही रेसिपी तयार होते। तुम्हाला नक्कीच प्रचंड ही रेसिपी आवडणार आहे। तसे मित्रांनो भेजा फ्राय तयार करण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे, त्याने भेजा फ्रायची चव आणखीनच डिलिशियस बनते। नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा। चला भेजा फ्राय बनवायला सुरुवात करूया। भेजा फ्राय तयार करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला 2 बकऱ्याचे भेजे घ्यायचे आहेत। आमच्या मुंबईमध्ये मित्रांनो एक भेजाची प्राइस आहे 150 रुपये, तर टोटल मी 300 रुपयाचा इथे भेजा घेतलेला आहे। आता मित्रांनो मी एक बाउल घेतलेला, बाउलमध्ये दोन्ही भेजे मी या पद्धतीने ट्रान्सफर करून दिलेले आहेत। आता या भेजामध्ये मित्रांनो आपल्याला भरपूर सारं पाणी ऍड करून या पद्धतीने छानपैकी हे भेजा आता आपल्याला वॉश करून घ्यायचे आहे। यामध्ये असलेले सर्व रक्ताच्या गाठी आपल्याला काढून घ्यायच्या आहे। भेजा मित्रांनो धुतावेळी एकदम हलक्या हाताने आपल्याला धुवायचा आहे, अदरवाईज आपला भेजाचा खिमा फ्रायच होऊन जाईल। त्यासाठी मित्रांनो एकदम हलक्या हाताने आपल्या भेजाला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो भेजावरती लागलेलं सर्व रक्त आपल्या पाण्याबरोबर निघून गेलेलं आहे। आता पाणी मी फेकून दिलेलं आहे। तसं भेजा मी 2 पाण्याने ते वॉश करून घेतलेला आहे। आता मित्रांनो आपण धुतलेला भेजा आहे त्याचे आपल्या मोठे मोठे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत। भेजा मित्रांनो आपल्या मोठ्या तुकड्यामध्ये इथे कट करायचा आहे। भेजा जास्त प्रेस करायचं नाहीये, जस्ट एकदम हलक्या हाताने आपल्या भेजाला या पद्धतीने तोडायचं आहे। हे बघा एकदम इझिली तुटलं जात आहे। सो हे बघा मित्रांनो दोन्ही भेजे मी छानपैकी मोठ्या तुकड्यामध्ये इथे तोडून घेतलेला आहे। आता हा भेजाचा बाउल मित्रांनो थोड्या वेळाकरता आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे। आता मित्रांनो भेजा फ्राय तयार करण्यासाठी आपण सिंपली एक वाटण तयार करून घेतो। त्यासाठी एक मिक्सर जार घेतला आहे। मिक्सर जारमध्ये आपल्याला देठांसकट अर्धी वाटी इतकी कोथिंबीर ॲड करायची आहे। चांगले 10 ते 15 आपल्याला सोललेला लसूण यामध्ये ॲड करायचा आहे। तसंच 2 इंच इतका अद्रकचा तुकडा ॲड करायचा आहे। अद्रक आणि लसूण मित्रांनो वाटणामध्ये जितकं जास्त ॲड करा तितकंच मस्त असं बेटर रिझल्ट भेटेल। तसंच 2 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत। 5 ते 7 आपल्या यामध्ये कढीपत्त्याचे पाने ॲड करायचे, ज्याने छानपैकी फ्लेवर येतं। आणि एक मोठा कांदा आपल्या या पद्धतीने 4 तुकड्यामध्ये कट करून ॲड करायचा आहे। बस मित्रांनो हार्डली आपल्या घरातील 4 ते 5 साहित्य वाटणाकरिता ॲड करायचे आहे। आता हा तयार वाटण आपल्याला छानपैकी 1 मिनिटाकरिता या पद्धतीने चर्न करून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो थोडंही पाणी ॲड करता किती सुंदर प्रकारे आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे। परंतु मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये वाटण वाटण्याकरिता थोडंसं पाणी ॲड करावं लागलं तुम्ही करू शकता। सो आता हा तयार वाटण आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। आता मित्रांनो आपण भेजा फ्राय तयार करण्यासाठी हाय फ्लेमवरती एक पॅन छानपैकी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅन मित्रांनो गरम झालं का पॅनमध्ये आपल्याला 5 टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं आहे। कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज बनवायचं झालं की तेल थोडं जास्तच वापरायचं मित्रांनो, त्याने टेस्ट खूपच मस्त लागते। आता तेल गरम झालं का फोडणी करिता ॲड करायचं आहे 2 ते 3 तमालपत्र। फोडणी करिता फक्त मित्रांनो आपल्या खडे मसाल्यामध्ये इथे तमालपत्र ॲड करायचे, दुसरे खडे मसाले ॲड करण्याची गरज नाहीये। तसे अगदी 10 ते 12 आपल्या कढीपत्त्याचे पाने ॲड करायचे आहेत। छानपैकी आपली कढीपत्त्याची पानं तडतडली गेली की आता आपल्या फोडणीमध्ये ॲड करायचं आहे आपण तयार केलेलं वाटण। अगदी मित्रांनो मी माझ्या घरची भेजा फ्राय बनवायची आईची साधी सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करत आहे। अगदी मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच भेजा फ्राय करणार असाल तरी तुमचा भेजा फ्राय अतिशय जबरदस्त तयार होते। इतकी मस्त ही भेजा फ्रायची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। सो मित्रांनो आता हा ॲड केलेलं वाटण आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती आपल्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे साधारणतः 2 ते 3 मिनिटांकरिता। हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण 2 मिनिटांनंतर पाहू शकता। हे बघा वाटण छानपैकी इथे थोडंसं डार्क झालेलं आहे। तसे मित्रांनो वाटणाने ॲड केलेलं संपूर्ण तेल इथे सोडलेलं आहे। आता मित्रांनो आपल्या वाटणामध्ये मसाला ॲड करायचा आहे। 1 मोठा चमच इतके लाल तिखट, साधारणतः मी इथे 1 टेबलस्पून इतके लाल तिखट घेतलेली आहे। अर्धा चमच इतके हळदी पावडर, 1 चमच इतकं मीठ, आपण चवीनुसार मीठ इथे घेऊ शकता। तसे मित्रांनो आता आपल्या भेजाला आणखीन टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे। एव्हरेस्टचा मीठ मसाला म्हणजे मटन मसाला, तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडचा ॲड करू शकता। तसंच जर तुम्हाला मटन मसाला घालायचा नसेल तुम्ही स्किप केला तरीही चालेल। साधारणतः 1 चमच इतका आपल्याला मटन मसाला यामध्ये ॲड करायचा आहे। तसे मित्रांनो यामध्ये गरम मसाला आपल्याला ॲड करायचा नाहीये। जर तुम्हाला गरम मसाला यामध्ये ॲड करायचा असेल तुम्ही करू शकता, परंतु मित्रांनो गरम मसाला ॲड करण्याची बिलकुल भी यामध्ये गरज नाही, कारण की आपण ऑलरेडी यामध्ये मटन मसाला यूज केलेला आहे। सो मित्रांनो वाटणामध्ये मसाला हार्डली मी 1 मिनिटाकरता इथे मिक्स आउट करून घेतलेले आहेत। आता मित्रांनो आपल्या वाटणामध्ये ॲड करून द्यायचा आपण तोडलेला भेजा। आता भेजा मित्रांनो एकदम हलक्या हाताने आपल्या वाटणामध्ये मिक्स आउट करायचा आहे। थोडाही प्रेशर इथे द्यायचं नाहीये, कारण की भेजा एकदम सॉफ्ट असतो।
जर आपण स्पॅच्युलाने भेजावरती थोडं इथे प्रेशर दिलं भेजाचं अगदी खिमा होऊन जाईल। तसं गॅसची फ्लेम आपल्याला स्टार्टिंग पासून लास्ट पर्यंत हायच ठेवायची आहे। सो हे बघा मित्रांनो, छानपैकी भेजा मी मसाला बरोबर मिक्स आउट करून दिलेला आहे। आता मित्रांनो आपल्या भेजामध्ये फक्त इथे अर्धा ग्लास इतकं पाणी ऍड करायचं आहे भेजा शिजण्याकरिता। आता मित्रांनो पाणी ऍड केल्यानंतर भेजा पुन्हा एकदम हलक्या हाताने आपल्याला छानपैकी इथे मिक्स आउट करून द्यायचा आहे। आता भेजाचा पॅन मित्रांनो एका लीडने या पद्धतीने कव्हर करून देऊन छानपैकी भेजा मित्रांनो आपल्या 10 मिनिटांकरता हाय फ्लेमवरती कुक करायचा आहे। भेजा मित्रांनो परफेक्टली मला हाय फ्लेमवरती कुक होण्यासाठी ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत। 10 मिनिटांनंतर आता मी भेजाच्या पॅनवरून लीड काढून देत आहे। भेजा मित्रांनो आपल्या कुक होता वेळ कंपल्सरी इथे झाकणाने कव्हर करून ठेवायचा आहे, जेणेकरून तो वाफेने छानपैकी शिजला जातो। तसं भेजा कुक होत असताना छानपैकी त्याला आतून परतवायची बिलकुल गरज नाहीये। जर आपण भेजा शिजवताना परतवलं तर त्याचा खिमा होऊन जाईल। जसं आपण पाणी ऍड केलं त्या पाण्यावरतीच आपल्या भेजाला शिजवायचं आहे। सो मित्रांनो आपला भेजा फ्राय आता खाण्यासाठी बिलकुल रेडी आहे। जर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने भेजामध्ये ग्रेव्ही ठेवायची असेल तुम्ही ठेवू शकता, परंतु मित्रांनो आता मी यामध्ये आणखीन एक सिक्रेट असा मसाला ऍड करणार आहे, जेणेकरून मित्रांनो भेजा फ्राय आणखीनच टेस्टी बनेल। आता मित्रांनो मी यामध्ये काळा वाटण 1 मोठा चमच इतका ऍड करत आहे। काळा वाटण बनवण्यासाठी मित्रांनो आपल्या गॅसवरती अर्धी वाटी इतका सुका खोबरा छानपैकी भाजून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो भाजलेला खोबरा आपल्याला छानपैकी मिक्सर जारमध्ये बारीक तुकड्यामध्ये ऍड करून देऊन त्यामध्ये 1 चमच इतका भाजलेला जिरा ऍड करायचा आणि ते छानपैकी चर्न करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मित्रांनो नॉनव्हेजची लज्जत वाढवणारा आपला काळा मसाला इथे तयार होतो, म्हणजे काळा वाटण ऍड केल्यानंतर आपल्याला छानपैकी तो आपल्या भेजामध्ये हलक्या हाताने मिक्स आउट करून द्यायचा आहे। हे बघा तुम्ही इथे नोटीस करू शकता, जसं आपण जी ग्रेव्ही तयार केलेली होती ती छानपैकी इथे दाटसर तयार झालेली आहे। छानपैकी सर्व ग्रेव्ही आपल्या वाटणाने सोक करून घेतलेली आहे। तसेच मित्रांनो काळा वाटण इथे टाकणं टोटली ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, अदरवाईज तसंही भेजा फ्राय अतिशय अप्रतिम लागतो, नक्की तुम्ही करून बघा। हे बघा व्यवस्थितपणे मी काळा वाटण इथे मिक्स आउट करून घेतलेला आहे। आता आपला भेजा फ्राय खाण्यासाठी रेडी आहे। आता आपल्या गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे। फक्त आपला 10 मिनिटांमध्ये इथे भेजा फ्राय रेडी झालेला आहे। आता गरमागरम भेजा फ्राय मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। भेजा फ्राय सर्विंगसाठी मी इथे एक छोटी अशी कढई घेतली, कढईमध्ये भेजा फ्राय मी तुम्हाला सर्व करून देत आहे। सो मित्रांनो आपला भेजा फ्राय इथे खूपच डिलिशियस पद्धतीमध्ये रेडी झालेला आहे। अगदी मित्रांनो 2 स्टेपमध्ये तुमच्यावर रेसिपी शेअर केलेली आहे। सर्वप्रथम भेजाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नंतर भेजाकरता बेसिक असं वाटण तयार करायचं आहे। नंतर फोडणी देऊन तो वाटण आपल्याला परतवून झालं की आपल्या मसाले ऍड करायचे आहेत आणि छानपैकी भेजा आपल्याला ऍड करून त्यामध्ये अर्धा ग्लास इतका पाणी ऍड करून छानपैकी तो 10 मिनिटांकरता वाफवून घ्यायचा आहे। भेजा फ्राय वाफवल्यानंतर त्यामध्ये काळा वाटण 1 चमच ऍड करायचा आहे। आपला भेजा फ्राय खाण्यासाठी मस्त असं रेडी आहे। सो मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओचा बॅकअप देखील दिलेला आहे। सो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली रेसिपीला लाईक तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला विसरू नका। चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क असतं, त्याकरता मित्रांनो लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। तसं बाजूला जी बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरायचं नाहीये। त्याचप्रमाणे मित्रांनो आगरी कोळी पद्धतीने केलेल्या तांदळाच्या भाकरी बरोबर मी ही रेसिपी एन्जॉय करत आहे। जर तुम्ही ही पोळी बरोबर देखील एन्जॉय करू शकता, तसे भाताबरोबर देखील ही रेसिपी खूपच मस्त लागते। जर मित्रांनो तुम्हाला तांदळाच्या भाकरीची रेसिपी हवी असेल तुम्ही मला तसं कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता। मी लवकरच आपल्या चॅनलवरती भाकरीची रेसिपी देखील अपलोड करून देईन। तसे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तसे मित्रांनो तुम्ही ही रेसिपी एकदा तुमच्या घरी ट्राय करून बघा, अतिशय तुम्ही तुमच्या पोटात चाटत बसाल, इतकी चवला अप्रतिम तयार होते, तुम्हाला प्रचंड आवडेल। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रशी प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।